ओम शांती शांती शांती. अगदी थोड्याच वेळामध्ये आपण मुख्य व्यासपीठावरती एक स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. काल जी आनंद वार्ता झाली की KPL चे नवनिर्वाचित विद्यमान अध्यक्षपदी सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब यांची मात्र नियुक्ती झाली आणि त्यांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करणार आहोत. संपूर्ण आयोजक कमिटीला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. संपूर्ण आमचे आयोजक आहेत त्यांनी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. अभव्य सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत दिनेशजी माधव पाटील साहेब यांचा. वेलकम प्रीतमजी घरत सर, आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटवर निरंतर आणि नितांत प्रेम करणारा व्यक्तिमत्व प्राईड पोचाडे. सामना स्टार्ट होतोय त्या ठिकाणी. वाईट बॉल पंतांनी सांगितलं. धावसंख्या 2 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर जे पाहायला मिळतंय तीर्थ वॉरियर्स गोवाडे आणि खामलोली स्पोर्ट्स हा सामना पाहायला मिळतोय. सहा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 रन ऑन दी स्कोर कार्ड. 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसापासून मॅन इन गोल्डन फॉर्म आहेत निकेत पाटील अँड दीपेश अधिकारी. हे 2 फलंदाज. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती बघितलं कविराज घरत यांची गोलंदाजी पाहायला मिळते. काल कविराज घरत चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले होते. याही वेळी चांगला बॉल प्रोड्यूस केला योग्य पद्धतीने. एकापेक्षा एक रथी महारथी हे पाहायला मिळते. क्रिकेटपटूंचे खाण म्हणून डुकटन गटाची ओळख आहे आणि पर्व 1च्या माध्यमातून हे धुरंधर क्रिकेटपटू एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट, सुंदर क्रिकेट, मनोमोहक नेत्र दीपक क्रिकेट फॉलो केलं होते. यावेळेस आपण जर पाहिलं चांगला बॉल चौकारानंतर 2 चेंडूवरती शांत ठेवलंय. ही खासियत आहे कविराज घरत यांची आणि ते सांगतायत तुमच्यामध्ये षटकार चौकार मारण्याची क्षमता असेल तर माझ्यामध्ये तुम्हाला रोखण्याची क्षमता आहे हेच ते सांगतायत. याला तर म्हणतात इंटेलिजन्स क्रिकेट, स्मार्टनेस इन क्रिकेट हेच पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये आदरणीय भाई पाटील साहेब इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळत आहेत. क्रिकेटची प्रचंड आवड. फुलटॉस बॉल यावेळेस पाहायला मिळाला होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव डेफिनेटली मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 7 रन्स 5 बॉलचा खेळ होतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे आणि चांगले डिसिप्लिन गोलंदाजीचं प्रत्येकरण आतापर्यंत पाहायला मिळालंय. अगदी शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील कविराज घरत टू निकेत पाटील. चांगला फटका डिस्पॅच केलं या बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स ओव्हर दी लाईन. निकेत पाटील यांच्या बॅट मधून अंतिम बॉलवर चौकार. धावसंख्या बिनबाद 11. पहिल्या धाराच्या प्रेमानं
धवनची गती जर आपण पाहिली तर 13 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 13 रन्स हे स्कोरबोर्ड पाहायला मिळालंय. मार्मिक साध्वी यावेळेस ऑन साइडला खूप चांगला फटका, जसा बॉल आला तसाच परत पाठवला 6 धाब्यांसाठी. दीपेश अधिकारी ब्रँडेड षटकार. धन्यवाद. योग्य टायमिंग पाहायला मिळालं. प्रॉपर टायमिंग क्रिकेटमध्ये म्हणतात ना, सही बल्लेबाज वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळत आहे. आणि ते योग्य टायमिंग दीपेश अधिकारी यांच्या बॅट मधून पाहायला मिळालं. मिडल ऑफ द बॅट फटके खेळताना पाहायला मिळत आहेत. संघ जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर. 19. हाफ ट्रॅकर बॉल हुक केले बॉलला. बिटवीन द गॅप आहे. लॉंग चेस करावं लागेल. चेंडू थांबेल का? रेस लागलेले आहे आणि रेस या ठिकाणी जिंकताना चेंडू जातोय सीमारेषा पार. डुकटनगड प्रीमियर लीग चौकार 4. ही धावसंख्या पाहायला मिळते. खामलोली स्पोर्ट्स या टीमची प्रथम बॅटिंग करताना संघ सामना क्रमांक 2. चांगला फटका ऑन साइडला पाहायला मिळतोय. आणखीन एक यावेळेस चौकार जातोय. दीपेश अधिकारी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आणखीन एक चौकार 4. ते 27 रन्स. पॉवर प्लेच्या माध्यमातून शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज मार्मिक सातवी. अंतिम बॉलवरही हल्ला चढवलाय. खूप चांगलं टायमिंग. T4 टायमिंग, T4 टेम्परामेंट, T4 टेक्निक अँड T4 टॅलेंट या 4 गोष्टींचा अवलंब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉलवर आलाय षटकार. धावसंख्या 2 षटकानंतर खामदोली स्पोर्ट्स टीमची बिनबाद 33 धावा. षटक क्रमांक 3 चीन मैदी असले. पहिलाच बॉल. निकेत पाटील थोडेसे इंजर्ड आहेत आज, जरूर पाहायला मिळालेत. डीप मध्ये बॉल चालला. 1 धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 34. 34 धावा. दीपेश अधिकारी अतिशय चांगली बॅटिंग करताना 3 चौकार 2 षटकार 27 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू मागे. चांगली कामगिरी आपल्या टीम साठी करताना. कमी गतीने हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न.
भाई पाटील साहेबांना आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण करताना. 2 बॉलचं खेळ होतोय चिन्मय देसल्यांना आपण पाहू शकाल. यंदाच्या हंगामात जरूर त्यांनी सांगितलं की थोडीशी प्रॅक्टिसची कमतरता आहे आणि म्हणूनच आपण बघितलं कालचा दिवस, परंतु आजचा दिवस हा वेगळा आहे. बघा प्रत्येक क्रिकेटमध्ये दिवस वेगळा असतो. असं म्हणतात ना, 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे, 4 दिवस आनंदाचे, 4 दिवस दुःखाचे. हा क्रिकेटचा खेळ आहे. चांगला बॉल बघा. पहिला बॉल 1 धावाला, दुसरा बॉल निर्धावाला, तिसरा बॉल निर्धाव. 100 100 हा नंबर आहे आणि हा हेल्पलाईन नंबर आहे. जेव्हा 100 आपण डायल करतो तेव्हा कॉल लागतो पोलिसांना. जेव्हा आपण 101 101 डायल करतो तेव्हा फायर ब्रिगेडला कॉल लागतो. 102 डायल करतो जेव्हा आपण ॲम्ब्युलन्सला कॉल लागतो. अँड 103 103 ट्रॅफिक कंट्रोल हे हेल्पलाईन नंबर आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आणि ते त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 100 हा नंबर. 100. कमी गतीचा बॉल, त्याच्यावर केले आक्रमण. दीपेश अधिकारी यांना लागली होती धावांची भूक. त्यांनी बॉलला केले हुक आणि 6 धावा केल्यात भूक. षटकार. घेऊ द्या की मला भिजतला येऊ द्या की घेऊ द्या की मला भिजतला येऊ द्या की 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉल निर्धाव गेले म्हणून काय झालं, मी षटकार ठोकणार. काही वेळेस ऑन साइडला जरूर राखण्याचा प्रयत्न. बॉल डीप मध्ये चाललाय. दिलीपची पाटील यांना आपण पाहिलं क्षेत्रामध्ये 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आहे. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ होतोय. 9 धावा खर्च करताना चिन्मय देसले. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 च्या माध्यमातून घेऊन चिन्मय सज्ज होतोय. दीपेश अधिकारी सेट बॅटर आहेत. चांगला बॉल. 9 धावा दिल्यात चिन्मय देसले यांनी आणि संघाची धावसंख्या 14च्या सरासरीने जाऊन पोहोचताना खामलोली स्पोर्ट्स टीमची बिनबाद पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप नाबाद बिनबाद जिंदाबाद. 42 धावा. 42. षटक क्रमांक 4 कविराज घरात. पहिलाच बॉल फ्लाइंग स्लीप मध्ये झेल कंप्लीट. विकेट क्रमांक 1 निकेत पाटील बॅक टू दी पवेलियन गॉन. चांगला बॉल होता. कविराज यांचं हे षटक पाहायला मिळतंय. अक्षय पाटील आलेत ज्यांनी कालचा दिवस आपल्या नावी केला. गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये चांगले योगदान दिलं आणि प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड त्यांना मिळाला होता. याही वेळेस त्याच पद्धतीनं त्याच शैलीनं त्याच अनुषंगाने त्याच सातत्याने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. सर्वात कठीण काय आहे, मौल्यवान वस्तू तर ती आहे सातत्य टिकवणे. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. सातत्य यशाची गुरुकिल्ली आहे आणि ज्याच्याकडे सातत्य हा गुण आहे तो कधीच हारत नसतो. एकतर तो जिंकतो नाही तर नवीन काहीतरी शिकतो. पुन्हा पुढील बॉल फुलटस बॉल ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला आणि यावेळेस आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 2.
धन्यवाद. आदरणीय सन्माननीय दीपकजी पाटील साहेब डुक्टनगावचा अनमोल रत्न साहेबांचं आगमन झाले मुख्य व्यासपीठावरती. आपलं साहेब सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे डुक्टनगड प्रीमियर लीग मध्ये. वेलकम. 2 चेंडू 2 विकेट्स आपल्या नावी गेलेत. विकेट हॅट्रिक मिळवतील का स्पर्धेच्या माध्यमातून? दुसरी विकेट हॅट्रिक खेळाचा रेकॉर्ड होईल का? पहिली विकेट हॅट्रिक पार्थने मिळवली. डिफेन्सिव्ह माइंडसेट चिराग गर्द यांचाही खेळ कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगला पाहायला मिळाला. संघर्ष त्यांनी केला होता. संघर्ष नेहमीच करावा लागतो. क्रिकेटचा खेळ असू द्या, आपलं आयुष्य असू द्या, आणि तो संघर्ष येतोच. जीवनाचं दुसरं नाव निकनेम हे संघर्ष आहे. बाकीची निकनेम तुम्हाला असतील, परंतु संघर्ष हे नाव तुमच्याजवळ असावं, आणि ते या ठिकाणी पाहायला मिळतंय. वेलकम गिरीश पाटील, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 3 चेंडू कविराज गरत यांचा बोलबाला राहिलाय गोलंदाजीमध्ये. 4 बॉल झाले. 4 बॉल मध्ये 3 धावा दिल्यात आणि 2 विकेट्स मिळवलेत. दीपेश अधिकारी दुसऱ्या बाजूनं एकतर्फी बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 1 मॅन आर्मी. 37 या वैयक्तिक धावसंख्या त्यांची पाहायला मिळते. पुन्हा कविराज गरत परफेक्ट वाईड यॉर्कर लेंथ लाईन जोर लावला होता. योग्य पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक चेंडूवरती 100% बेनिफिट योगदान देताना पाहायला मिळत आहेत, आणि म्हणूनच या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. जो माणूस यशस्वी होतो तो मात्र दिसतो प्रत्येकाला, परंतु जो माणूस संघर्ष करतो तो दिसत नसतो, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे. संघर्षला महत्व नसतं. इथे तुम्ही जेव्हा जिंकतात तेव्हा तुम्हाला महत्व दिलं जातं, परंतु संघर्षालाही दाद द्यावी लागते. यावेळेस विकेटचं पतन, मोठा विकेट पाहायला मिळतोय. दीपेश अधिकारी यांची 37 धावींची खेळीला पूर्ण विराम, फुल स्टॉप, बिग विकेट डाऊन. धावसंख्या आहे 45 धावा धाव फलकावरती, आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. एक मोठा धक्का म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं, दीपेश अधिकारी खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले होते, परंतु यावेळेस त्यांना परतीचं तिकीट हे मिळतंय. 45 नंबर या ठिकाणी पाहायला मिळतोय. रोहित गुरुनाथ शर्मा ओडीआय क्रिकेटच्या माध्यमातून सर्वाधिक षटकार मारण्याचा कारनामा, T20 क्रिकेटच्या माध्यमातून सर्वाधिक षटकार मारण्याचा कारनामा ज्यांनी केला, आता T20 वर्ल्ड कपचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. आणि उद्या चर्चा होईल जेव्हा भारत पाकिस्तान सामना होईल. बरोबर जतीन किणी यांनी सांगितलं की जी चर्चा झाली उस्मान तारिक यांची, आणि जतीन किणी सांगितलं की उद्या शेवटची तारीख असेल उस्मान तारिक यांची. ज्याप्रमाणे त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते, थांबून गोलंदाजी करणारे गोलंदाज. पहिलाच बॉल, फटका फर्स्ट लाईन, चेंडू हवेत, कॉट अँड बोल्ड, विकेट डाऊन, फॉल ऑफ द विकेट. तुझ्यासाठी 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 आले वना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना. धन्यवाद डीजे. संकेत कंडी गोलंदाजी क्रमांक 5 मध्ये पाहायला मिळत आहे. चला यानंतर सामना श्रीशा 11 गोवाडे आणि यंगस्टार पोचाडे. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. धावसंख्या आहे 45 आणि विकेट क्रमांक 4 बाद झाला. सहाव्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी राजेशजी पाटील आलेत. बॅटिंग ॲट नंबर 6 पुन्हा संकेत कंडी. डेट ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 षटकांचं प्रॉपर क्रिकेट जे आतापर्यंत पाहायला मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम लावण्य सातवी आणि आमिर गोवारी, आपलं हार्दिक स्वागत.
याच दरम्यान आपण पाहिलं तर एकदा मिळते आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 46. 2 बॉलचा खेळ होतोय, अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 1 ते 2 मोठे फटके खेळावेच लागतील. धावसंख्या 50 प्लस 55 प्लस तुम्हाला निवून पोहोचविला गेले एक हेल्दी टोटल, जी प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिलेले आहे. पुन्हा गोलंदाज सज्ज होताना संकेत फटका याही वेळेस कॉन्फिडंट नाहीये. डीप मधून फिल्डर आलेत पुढे आणि हा इंटरव्हियल विकेट अर्थात 5वा धक्का पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक 5. आपला गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा पाटलांचा बैलगाडा 3 बॉलचा खेळ होतोय. या चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज संकेत कंडी, ज्या वेळेस विश्वास ठेवला होता बॅटिंग मध्ये बॉलिंग मध्ये आणि संकेत कंडी सार्थ ठरतोय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील आणि पहिल्या इनिंगच्या माध्यमातून चांगला फटका डीप मध्ये फिल्डर आहेत. आणखीन एक धक्का या षटकामध्ये हा 3रा विकेट मिळवताना गोलंदाज संकेत कंडी. आतापर्यंत फॉलो ऑफ द विकेट जर आपण बघितले, पहिला विकेट गेला 42 धावसंख्येवरती, दुसरा विकेट जो बघितला तो देखील 42 धावसंख्येवरती, तिसरा विकेट 45, चौथा विकेट 45 आणि तदनंतर 5वा विकेट आणि 6वा विकेट 46 या अंकावरती जाताना पाहायला मिळतोय. अशा प्रकारे फॉल ऑफ द विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. सलग 2 चेंडू मागे 2 विकेट्स मिळवलेत आणि आता मात्र ऑन विकेट हॅट्रिक चा बॉल असेल. विकेट हॅट्रिक साध्य करतील का हे देखील पाहायला मिळेल. पुन्हा संकेत कंडी, विकेट हॅट्रिकची शक्यता आहे. चांगल्या प्रकारचा बॉल याही वेळेस आपण जर बघितला डिरेक्ट हिट केली आणि यावेळेस विकेट मिळवला. जसप्रीत बुमराह यांची आठवण झाली, ड्वेन ब्रावो, डीजे ब्रावो यांची आठवण झाली, कायरन पोलार्ड यांची आठवण झाली. ज्याप्रमाणे फॉलो थ्रू मध्ये अशाच प्रकारचे मात्र त्याने धावबाद केलेले आहेत आणि तशाच पद्धतीने यावेळेस पाहायला मिळते. संकेत कंडीची हॅट्रिक झाली नाही तर यावेळेस टीमची हॅट्रिक त्यांनी परिपूर्ण करून दिली. संघाची हॅट्रिक या ठिकाणी होते. 3 विकेट्स मिळवलेत. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. फक्त आणि फक्त एकच धाव देताना पाहायला मिळत आहेत संकेत कंडी. इम्पॅक्ट त्याने ठेवलेला आहे आणि शेवटचा बॉल घेऊन सज्ज होताना चला टॉस साठी या श्रीशा 11 गोवाडे आणि यंगस्टर पोचाड यानंतर सामना. चांगला बॉल याही वेळेस शपलोन करण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. एक धाव जरूर मिळेल. बाईच्या माध्यमातून एक धाव आहे आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते ती म्हणजेच 47 अँड टार्गेट 48. टार्गेट आहे 48 धावेंचं. चला आपण टॉस कडे वळणार आहोत जिथे श्रीशा 11 गोवाडे आणि यंगस्टर पोचाडे हा सामना. चला कर्णधार आपण या यंगस्टर पोचाडे आणि श्रीशा 11 गोवाडे.
या आपण टॉस करूया. सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका साईडनं आकाश पाटील, एका साईडनं गणेशजी नाईक. चॉईस जिंकलेली आहे आकाश पाटील आणि टीम. यंगस्टर पोचाडे टीमने कॉल करतील आकाश पाटील. कॉइन पुन्हा एकदा या ठिकाणी टॉस केला जाईल. टेल इज कॉल आणि टेल येतोय यंगस्टर पोचाडे या टीमने टॉस जिंकलाय. दिनेशजी पाटील साहेब आपण थांबायचे 2 मिनिटं. आकाश टॉस जिंकलाय आणि आपला निर्णय या मॅचसाठी. नक्कीच काल 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा केला. काही रिस्पॉन्स मिळाला, खूप सारी रील व्हायरल झाली, खूप सारे कमेंट आल्या आणि स्वतः कसं प्राऊड फील करतील, कारण की या स्पर्धेमध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा आपण केला. काय म्हणाल? बघायला गेलं तर मी लास्ट ओव्हर डिफेन्स करणार होतो, पण आमचा स्कोर 2 ओव्हरला नव्हता म्हणून मी लास्टचा ट्राय केला. मग नक्कीच क्रिकेट खेळताना तुम्हाला बॅटिंग करायला जास्त आवडते की गोलंदाजी करायला आवडते? जास्त करून फिल्डिंग करायला आवडते. क्या बात आहे. आकाश पाटील थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. गणेशजी नाईक जॉईन झाले. जर आपण टॉस जिंकला असता तर या मॅचसाठी आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं आणि समोरच्या टीमला कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला असता, परंतु आता बॅटिंग करायची आहे, 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू. काल दोन्ही सामने आपण जिंकलेत. या मॅचसाठी एनी चेंजेस इन प्लेइंग 11? चेंजी मनीष पाटीलच्या जागेवरती जय आलेले आहेत. काल जय बाहेर गेलेले आणि मला वाटतं अजून काही पोरं दिसत नाही. मॅच लागल्या तोपर्यंत येतील आणि तेव्हा आम्ही डिसाईड करू का कुठली टीम खेळेल. क्रिकेट खेळताना जर तुम्हाला बॅटिंगमध्ये एका बॉलमध्ये 6 धावा करायच्या असतील आणि गोलंदाजी करताना 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड करायच्या असतील, तुम्ही कोणती सिच्युएशन चॉईस कराल? 1 चेंडू 6 धावा की 6 बॉलमध्ये 6 डिफेंड? बॅटिंगपेक्षा मी गोलंदाजी चांगली करू शकतो आताच्या घडीला, तर मी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेन आणि त्या 6 धावा थांबवण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यामध्ये थँक्यू व्हेरी मच होते आदरणीय गणेशजी नाईक. थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबरीने सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब या ठिकाणी जॉईन होतील. मोठमोठी पदं आणि साहेबांचं नाव हे नेहमीच उल्लेखनीय असतं. जे प्रथमतः सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत, कुणबी कला प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि कुणबी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष आहेत, डुकटणगड प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष, पोचाडे प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष आणि बोईसर विधानसभाचे जिल्हा सरचिटणीस आहेत. बोईसर विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे. साहेब काय म्हणाल? तुमच्या नावाची नेहमीच चर्चा होते. आज प्रत्येक जण म्हणतो की दिनेशजी माधव पाटील साहेब आपला हक्काचा माणूस आहे आणि तो पदावरती असावा. काय म्हणाल? खरंच राहुलजी, जेव्हा माझी काल निवड झाली, कुणबी समाजाचे कला क्रीडा प्रतिष्ठान म्हणजे KPL एक पालघर जिल्ह्याची सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेत माझी निवड झाल्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचं तसेच कला क्रीडा प्रतिष्ठानचे कार्यकारिणीचे खूप खूप आभारी आहे. खरोखर जेव्हा पद भेटतंय म्हणजे काम करण्याची इच्छा असते, तेव्हा वेळ पण तेवढा दिला पाहिजे आणि तो वेळ मी खरोखर चांगल्या पद्धतीने देत आहे आणि त्यामुळेच माझी निवड होते. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच दिनेशजी माधव पाटील साहेब. अतिशय कार्यसम्राट नेतृत्व आहे आणि म्हणूनच आज आपण बघितलं तर विविध क्षेत्रामध्ये, मग ते सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, एकच नाव प्राईड ऑफ पोचाडे सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब. थँक्यू व्हेरी मच. जाऊया कॉम्बॉक्समध्ये.
या जाऊया आपण मॅचच्या दिशेने. आदरणीय सन्माननीय अमितजी प्रभाकर पाटील साहेब देखील जॉईन झालेत युट्यूबच्या माध्यमातून. शुभेच्छा देत आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेबांना पुनश्च एकदा की त्यांची KPLच्या पदी अध्यक्षपदी झाल्याबद्दल त्यांच्याकडे शुभेच्छा आल्यात. धन्यवाद अमितजी प्रभाकर पाटील साहेब. प्राईड ऑफ चहाडे मॅचचा आनंद घेत आहेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. स्कोरबोर्ड जर आपण चेक केलं तर 2 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा खेळ होतोय आणि 2 धावा 2 गडी बाद झालेत. अशा प्रकारचं आतापर्यंत पाहायला मिळते सिच्युएशन कपिलजी घरात. कालच्या दिवसापासून गोलंदाज इकॉनॉमिकल पाहायला मिळालेत आणि एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. अनुभव हा मोठा आहे, दांडगा आहे आणि म्हणूनच त्यांना यश मिळतंय या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना. शेवटचा बॉल, हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. लक्ष छोटं असलं म्हणून काय झालं, कारण की आपण पाहिलं होतं जेव्हा भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला लक्ष फक्त 183 धावांचं होतं, परंतु कपिल देव रामलाल निकंज यांचे ते गोल्डन वर्ड्स की 183 धावा कमी नाही आहेत. त्याचप्रमाणे या धावा कमी नाही आहेत, 48 धावा कमी नाही आहेत. याच हेतू उद्देशाने क्रिकेट खेळावं लागेल. हीच तर खासियत आहे या स्पर्धेची, हीच खासियत आहे क्रिकेटची. यासाठी तर क्रिकेट प्रचलित आहे. कमी धावसंख्या डिफेंड होते, मोठी धावसंख्या चेज होते. धावसंख्या फलकावरती आपण जर पाहिले तर 5 वर 2 पोहोचताना पाहायला मिळते. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. डुक्टन गट प्रीमियर लीग काल सुरुवात झाली. 10 वाजून 25 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि पहिला सामना श्रीशाई 11 गोवाडे आणि गरज ब्रदर्स या टीमच्या माध्यमातून जो पाहायला मिळाला आणि पर्व 1 हे पाहायला मिळते. असं वाटत देखील नाही की पर्व 1 आहे, जणू काही पर्व 5 आपण पाहू शकाल, पर्व 7 आपण पाहू शकाल. अशा प्रकारचं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. निकेत पाटील गोलंदाजी मध्ये पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर ऑफ दिस पॉवर प्ले. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे यावेळेस हा फटका जरूर होता. 1च धाव त्या क्षेत्रामध्ये मिळेल. चिराग घरात डीप मध्ये आहेत, फिटिंग करताना पाहायला मिळत आहेत. धवनची गती 6 या अंकावर जाऊन पोहोचताना मिळते. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा खूप महत्वाचा हा नंबर आहे, कारण की याच महिन्यामध्ये आपण पाहिलं होतं 6 फेब्रुवारी 2026 रोजी आयुष म्हात्रे अँड अंडर 19 भारतीय टीमने मात्र वर्ल्ड कप जिंकला आणि हा रेकॉर्ड आपल्या नावी केला. 6 वेळा आतापर्यंत भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकलेला आहे, जी सुरुवात झाली 2000 साली मोहम्मद कॅप अँड टीमच्या माध्यमातून. 2008 विराट प्रेम कोहली कॅप्टनशिप करत होते आणि भारताने वर्ल्ड कप अंडर 19 जिंकलं. 2012 कॅप्टनशिप उन्मुख चंद यांना आपण बघितलं. 2018 पृथ्वी शॉ अँड टीम. 2022 मध्ये आपण पाहिलं ते म्हणजे यश विजय धुल आणि तदनंतर 2026 मध्ये पाहायला मिळाले. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी कपिलजी पाटील यांचं स्वागत केले. या बॉलने षटकार आला या बॉलवरती. 70 लगा तो 6 हे थीम लाईन आहे या बॉलची आणि तोच षटकार पाहायला मिळाला आणि तोच 6चा अंक. 6 फेब्रुवारी संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये वसई विरार नालासोपारामध्ये मात्र दिवाळी साजरी केली गेली, कारण की आपला कॅप्टन आपला आयुष म्हात्रे आणि त्यांनी केलं या ठिकाणी अंडर 19 वरती आपलं नाव. यावेळेस बॉल हवेत आहे, वेगाने पुढे आलेत फिल्डर, स्टॉप केलाय हा बॉल. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 धावा जरूर परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. धवनची गती 15 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. दोन बॅटर कविराज घर त्यांना पाहू शकाल. चांगली गोलंदाजी आणि आता चांगली फलंदाजी. बेस्ट ऑलराऊंडर. आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावर केलंय आक्रमण. बॉलला पाठवलंय डीप मिड विकेटला षटकारासाठी. सिक्सर. धन्यवाद
या 6 धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 21. यावेळी चांगला फटकार लेग ग्लान्स केलंय, बिटवीन द गॅप बॉल चाललाय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू फरार सीमारेषा पार. कविराज घरात ब्रँडेड चौकार. धावसंख्या 4 ने पुढे गेली 25 धावा. घोटाला मुसमाजी दुनिया तू साथीला बुरा आहे संसार पुरा. घोटाला मुसमाजी दुनिया तू साथीला बुरा आहे संसार पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा तुझे होठ. हॅलो, दीपक पाटील दुकटन यांनी व्यासपीठावर यायचंय. सन्माननीय दीपक पाटील दुकटन. सन्माननीय दीपक पाटील दुकटन इथे उपस्थित झालेले मी विनय पाटील यांना विनंती करतो की त्यांनी गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय. दीपक पाटील तामसई. धावसंख्या 29. पहिलाच बॉल फेस करताना चौकार. निलेश पाटील दुसरा बॉल फेस करताना बॉलला पाठवलंय गगन भरारी. विना तिकीट हवाई यात्रा. डीप फॉरवर्ड लेगला सलामी दिली या बॉलने. आलाय षटकार. हलू हलू चलणार मला घबरव कुरवालशील ना माल पडशील. हलू हलू चलणार मला घबरव कुरवालशील ना माल पडशील. गाडी घोडाकडे चाल राजा या रस्त्यावरी तुझ्या मागड बैलसीट बसले चिकटून. गाडी घोडी मोठी गाडी घोडाकडे चाल राजा या रस्त्यावरी तुझी. यावेळेस फटका जरूर फसलाय परंतु बॉल पाठीमागे वेगाने येतोय. आउटफील्ड खूपच वेगवान आहे. लॉंग स्टॉप. बॉल सीमारेषा पार. चौकार 4. चांगल्या प्रकारे हुक केले बॉलला आणि बॉल चाललाय 4 धावांसाठी. आणि इथून जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 12 आहेत.
निलेश पाटील जो काल फॉर्म त्याने कंटिन्यू केला त्याच पद्धतीने आताही ते बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. चांगले बॅटिंग योग्य पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी करताना तीर्था वॉरियर्स गोवाडे हा संघ पाहायला मिळतोय. सचिनजी पाटील साहेबांचा संघ तीर्था वॉरियर्स गोवाडे. अक्षय पाटील यावेळेस फटका उंच गेलाय, चेंडू हवेत आहे आणि हा झेल परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय. विकेट या ठिकाणी मिळतोय आणि एक प्राइडलेस विकेट म्हणावी लागेल. ज्याप्रमाणे बॅटिंग केली आतापर्यंत कविराज घरत यांनी 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि त्यांचं योगदान हे 20 धावांचं राहिलं. 7 बॉल मध्ये 20 धावा, चांगली बॅटिंग केली आणि तदनंतर बॅगआउट मध्ये परतताना पाहायला मिळत आहेत. गुड वर्क नेव्हर अ लॉस्ट हे आपण कित्येक वेळ ऐकलंय पाहिलंय. चांगलं कार्य कधीच वाया जात नसतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. फक्त 5 धावांची गरज आहे. अक्षय पाटील काल देखील बोलबाला त्याने ठेवला होता आपल्या गोलंदाजीमध्ये आणि याही वेळेस पहिल्याच बॉलवरती ते विकेट मिळवताना पाहायला मिळतात. पार्टनरशिप ब्रेकर आहेत, विकेट टेकर आहेत अक्षय पाटील. या षटकामधील पुढील बॉल आणखीन एक चेंडू हवेत, परंतु यावेळी खेळ सुटला गेला. ड्रॉप कॅच. इथून जर आपण पाहिलं तर फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. निलेश पाटील एक सुद्धा सिंगल डबल नाहीये, फक्त चौकार किंवा फक्त षटकारच खेळेन. आपल्याला मारामारीच पडते हेच ते सांगतायत मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा येतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 46. चौकार दादे क्षमस्व 4 धावा आणि हा विनिंग चौकार आहे. विनिंग 4 रन्स. हा सामना आपल्या नावी करताना पाहायला मिळत आहे. तीर्था वॉरियर्स गोवाडे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक खामदोली स्पोर्ट्स. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय. ज्यांनी गोलंदाजी आणि फलंदाजी असं बॅलन्सिंग क्रिकेट खेळलं गेलं, अर्थात कविराज घरत ठरतायत मॅन ऑफ द मॅच.